बिग बॉस मराठीच्या घरातून अनपेक्षितरित्या एक जण बाहेर आलाय, तो म्हणजे आयुष संजीव. आयुष, तू फार लवकर बाहेर आलास असं तुला वाटतंय का? हा. तुझ्या फॅन्सला पण वाटतंय हो असं? हो हो खरंच 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 लवकर बाहेर आलं. तर पण काय? तेच आहे की बघ, जे नशिबात असतं ते होतं. बिग बॉस मध्ये जाणं नशिबात होतं, बिग बॉस मध्ये झालं ते नशिबात होतं, बिग बॉस मध्ये येणं नशिबात असतं. आणि मम्मी म्हणते की जो होता है वो अच्छे के लिए होता है. अच्छा, ओके. मग आता सध्या तू या झोन या मध्ये झोनला आहे, आहेस. एक्सेप्टन्स झोनला आहे मी. अच्छा. मॉन्क झालोय मी सध्या. म्हणजे आता हिमालयात जायची गरज नाहीये. पण अच्छा, पण ही कशी होती ही जर्नी तुझ्यासाठी? बघ, माझ्यासाठी ना एका शब्दात खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होती. पॉझिटिव्हली खूप जास्त आणि निगेटिव्हली पण थोडी. आणि मी ज्या मोटिव्हने किंवा जे आपण वन रिझन टू गो इन बिग बॉस जे होतं ना, ते अचीव्ह झालंय माझं. मी माझी पर्सनॅलिटी माझ्यासाठी व्हॅलिडेट करायची होती मला, की असा एक माणूस बिग बॉसमध्ये जाऊ शकतो की जो त्या पॅलेटचाच नाही आहे. पण मी स्वतःला हे समजवलं की जर प्रत्येक माणूस तिथे जर सिमिलर पॅलेटचा किंवा सिमिलर रंगांचा असेल तर तो नाही टिकू शकत. सो आपण जाऊन काय वेगळं देतोय तिथे. भांडतायत सगळेच, मुद्दे सगळेच ओरडून सांगतायत, सगळेच ऑलमोस्ट फायटिंग पर्यंत जात आहेत. पण व्हॉट इज दॅट वन थिंग विच इज डिफरंट इन मी, तर तो होता माझा अप्रोच. जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि जो काम नेचर माझा आयुष्यात आहे. आपण तू आधी म्हणजे खऱ्या आयुष्यातही असाच आहेस हा का? म्हणजे यार, हो. बघ, तू राग खोटा आणू शकतेस, तू काम खोटं नाही होऊ शकत. तू अग्रेसिव्ह होऊ शकतेस खोटं, पण तू शांत खोटं नाही होऊ शकत. जर तू रागीट माणूस आहेस ना, तर तो खोटा असं नाही धरून ठेवू शकत, ते दिसतं. पण मी ऍक्च्युली इतका काम आणि इतका संयमी, इतका पेशंट माणूस आहे. अच्छा. आणि जे मला व्हॅलिडेट करायचं होतं म्हणून मी बिग बॉस मध्ये गेलो होतो की तिकडे जाऊन तर ट्रिगर होणार. मग आपली पर्सनॅलिटी चेंज होते का? कारण माझ्या मते ज्यांची पर्सनॅलिटी चेंज होते ती लोक खूप शॅलो असतात, त्यांच्या आयुष्यात डेप्थ नसते. आणि माझी पर्सनॅलिटी चेंज नाही झाली, त्यामुळे मी स्वतःसोबत लावलेलं चॅलेंज जिंकलोय की मी शॅलो माणूस नाही आहे. माझ्या पर्सनॅलिटीला रूट्स आहेत, त्यांना एक डेप्थ आहे, त्यांना एक हिस्ट्री आहे ऑफ 27 इयर्स. आणि त्यासाठी मी स्वतःचं कौतुक करतोय आणि मी त्याबाबत मी खूपच असं कंटेंट आणि सॅटिस्फाईड फील करतोय. मग शो चुकला असं वाटतंय? नाही, शो नाही चुकला ग. बघ, प्रत्येक शो मध्ये प्रत्येक पर्सनॅलिटीचं म्हणजे एक टेन्युअर असतं. तुझी शोची निवड चुकली का? कदाचित तू वेगळ्या शो मध्ये वेगळे रंग दाखवू शकतोस असं. नाही नाही नाही, बघ, बिग बॉस हा शो आत्तापर्यंत आपण बघितलाय की जिथे 90% लोक असे असतात जे अग्रेसिव्ह असतात, जे भांडतात. पण प्रत्येक शो मध्ये पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी केलं असेल. बिग बॉस मध्ये पहिल्यांदा कोणतरी भांडलं असेल, तेव्हा लोकांना कळलं की अच्छा इथे भांडतात पण, अच्छा इथे असं पण होतं, अच्छा इथे कॅप्टन पण. सो देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. आणि मला ते फर्स्ट टाइम बनायचं होतं. शो कधी चुकला नाही माझा, किंवा मला कधी चॉईस माझं चुकलं नाही. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा एक्सपोजर होता. आणि तिथे जाऊन मी जे ठरवलं होतं ते मी केलं. जे मला खरं वागायचं होतं ते मी वागलो. तर तुला एकदा ते जाऊन आजमावायचं होतं हा स्वतःला हा हा असं. हा हा. म्हणजे खुद आणि को परखना है बघ, असं. मी तुला तो ग्लास फुल ग्लास एम्प्टी वाला पर्स्पेक्टिव्ह ना, ज्यांना माझी पर्सनॅलिटी आवडली, ज्यांना पटली, त्यांनी मला 1.5 महिना ठेवलं घरी. आणि ज्यांना नाही आवडली त्यांनी 1.5 महिना ठेवलं मला घरी. सो दोन्हीकडनं जिंकतो मीच आहे. आवडली त्यांनी ठेवलं, ज्यांना नाही आवडली त्यांनी काढलं. पण मी तिथे माझी पर्सनॅलिटी घेऊन गेलो होतो, बाजारात विकायला गेलो होतो. माझी पर्सनॅलिटी ज्यांना आवडली त्यांनी घेतली, ज्यांना नाही आवडली त्यांनी नाही घेतली. पण ती जावी, मला 3 महिने राहायचे म्हणून मी पर्सनॅलिटी चेंज नाही केली. मी जो माल विकायला आलो होतो मी तोच माल विकला. लोकांना काय आवडतं किंवा लोकांना हे आवडत नाही, ते आवडत नाही, त्यानुसार मी चेंज नाही केलं. आणि ज्यांनी केलं ती लोक मला आवडत नाहीत. हा, कारण मग तुला त्रास झाला का? कारण कदाचित मला माहिती आहे, कारण मीही थोडी मध्येच शांत मध्येच हे असते. पण जे शांत स्वभावाचे मूळ असतात ना, त्यांना जर आसपास खूपच सतत भांडणं झाली तर त्रास होऊ शकतो. तर बाकी जो संच होता त्यांच्यामुळे तुला त्रास व्हायचा का? त्यामुळे तू डिस्टर्ब व्हायचास का? असं काही घडलं होतं का? जोपर्यंत मी बरा होतो, जोपर्यंत हेल्थ इश्यूज नव्हते किंवा फिजिकली फिट होतो, तोपर्यंत मला नव्हता त्रास होत. कारण इतना तो हम सोच के ही जाते हैं ना की हे तर होणारच आहे तिकडे. आणि मला आउटर गोष्टी नाही एफेक्ट करत. माझा इनर सेल्फ खूप स्ट्रॉंग आहे. आणि आपण इन जनरलच आपण जे काम करतो तिथे नॉईज असतो, तिथे गाणी वाजतात, तिथे साऊंड असतो, ट्रॅफिक असतं आपण जाताना. सो ह्या साऊंडची ना मी स्वतःला हे केलं होतं की हा बाबा इथे एवढा आवाज असणारच आहे, यू हॅव टू डील विथ इट. पण ज्या पॉईंटला हेल्थ इश्यूज सुरू झाले, औषधं सुरू झाली, मला हलता येत नव्हतं, गिल्ट वाढत होतं की मी काही कॉन्ट्रीब्यूट करत नाहीये, तेव्हा तो ॲटमॉस्फिअर मला त्रास द्यायला लागला की यार शांत बसा, मला बरं होऊ द्या.
कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला आपलं घर, आपली उशी, आपली मम्मी, आपली चादर, आपलं लागतं सगळं आणि त्यात आपल्याला बरं व्हायला आवडतं. आणि मला तर सर्दी किंवा ताप जरी आला तरी मला मम्मी लागते. एक दिवस का होईना मला मम्मीला बघायचं आहे तरच मी बरं होईन. सगळ्यात मोठं मेडिसिन मम्मी आहे, त्याच्याशिवाय मी नाही बरं आहोत. मग कितीही डोलो खाऊ आला, कितीही क्रोसिन द्या, पण जोपर्यंत मम्मीला बघत नाही तोपर्यंत मी बरा होत नाही. सो त्या मुवमेंटला ना एक तर माझ्यात ते गिल्ट होतं की मी कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही, मी टास्क खेळू शकत नाहीये. तुम्ही दिसणार कसा, मी बेडवरच आहे आणि प्लस बाहेरची लोक आवाज करतायत, मजा करतायत, त्याचा पण आवाज होतोय. सो सगळे माझ्याहून पुढे निघून जात आहेत. सो तेव्हा मला ते इरिटेट व्हायला लागलं, पण त्याच्या आधी इरिटेट होत नव्हतं. तर तोवर मुद्दा का बनवला नाही, मुद्दा का बनवला नाही, हे एक थोडा विषय सगळा. पण बाकी आता घरच्यांमध्ये कोणाला तुला भेटायला आवडेल आणि कोणाचं तोंड पाहायला आवडणार नाही? एक एक नाव द्यायचं असेल तर मला प्राजक्ताला भेटायला खूप आवडेल. कारण नाही, अर्थात आपली ती एक एक नावांची हे पण आहे, ते आपण हा. करूया. मग आपण प्रत्येक नावाप्रमाणे हा, एक एक जाऊया. करू, हा. येस, आता मी नावं घेते एक एक. पहिलंच राखी सावंत. अरे यार, मला खरंच आवडेल भेटायला. कारण ज्या राखी सावंत बद्दल मी जाताना बोललो होतो की मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, तो तिकडे जाऊन मी अजून मोठा फॅन झालो. म्हणजे आपल्याला ना एक राखी सावंत दिसते टीव्हीवर, जे मी तर लहानपणापासून बघतोय. आणि एक राखी सावंत आहे, तुझी आहेवाली राखी सावंत आहे ना, ती इतकी इतकी कमाल आहे. तिने जेव्हा मी आजारी होतो तेव्हा मला मोटिवेट करण्यासाठी, माहित नाही का ती खरं बोलवती, पण ती मला बोलली की आयुष, तुझा फेस फिल्म्ससाठी बनलाय, तू सुपरस्टार होणार, तुला खूप फिल्म्स मिळणार. मी असा फेस खूप वर्षांनी बघते, मी तुझे डान्सचे व्हिडिओज बघितले. सो मी तेव्हा असं होतं की कदाचित ही मला मोटिवेट करण्यासाठी बोलते, पण शी वॉज लाईक की नाही अरे खरंच, मी खरंच बोलते. आणि तिने कोण कुठून आली, एक आठवडा नव्हता झाला आणि ती मी बरा व्हावं म्हणून प्रयत्न करत होती ग. हीच माणुसकी आहे. छान छान जेवण खाऊ घातलं सगळ्यांना आणि शी मेड शुअर की सकाळी हे पचणार नाही. सकाळी ती त्रास द्यायची, पण रात्री तितक्याच प्रेमाने जेवून घ्या, कसं होतं, जेवलात का, जबरदस्ती खा खा खा. जो राखी सावंतला भेटायला मला खूप आवडेल. तो राखी सगळ्यांवर जीव लावते आत हो, गेलो. जीव दिवसा जीव घेते आणि मग रात्री ती सगळ्यांवर जीव लावते. ओके. विशाल कोट्यान. विशालला पण भेटेन मी. आवडेल का नाही मला माहित नाही, कारण तशा पर्सनॅलिटीज मला नाही आवडत. म्हणजे टोळीशी तुझं जरा वाकडच राहिलं. हा, म्हणजे टोळी लांबच होतस. हा, मला ती वाईब नाही पटत टोळीची जी आहे. म्हणजे खूपच एजी असतात ते लोक, म्हणजे की काहीतरी शोधत राहा, निगेटिव्ह शोधा. म्हणजे माझा अप्रोच आहे ना ते की खरंच खलनायक झालेत का तिकडे? ऑब्व्हियसली, म्हणजे जर 1.5 तासात दिसतात तर इमॅजिन 24 तासात किती दिवस असतील. सो बघ, एक अप्रोच असतो की काहीतरी घडते त्यातनं निगेटिव्ह शोधा आणि काहीतरी घडते त्यातनं पॉझिटिव्ह शोधा. सो मी त्या साईडचा की काहीतरी जर घडतंय त्यातनं पॉझिटिव्ह शोधा. आता काल तन्वी बोलता बोलता बोलली की अरे की तो जायलाच हवा होता. सो यावर सगळ्यांनी खूप निगेटिव्ह हे केलं की अरे ही तर म्हणत की तो असा आहे तसा आणि आता का जायला हवा होता. पण माझं पॉझिटिव्ह होतं की तिला दिसत होतं की माझी तब्येत खराब आहे, सो मी रिकवर व्हावं म्हणून कदाचित ती बोलत होती की तो जायला हवा होता. आणि आय एम दॅट पर्सन, आय विल फाइंड पॉझिटिव्ह इन एव्हरीथिंग. पण टोळी तशी नाहीये, दे विल फाइंड निगेटिव्ह इन एव्हरीथिंग. ओके. रुचिता. बघ, मला ना तिच्याबद्दल बाहेर येऊन जेव्हा मला कळलं की बापरे एवढं तिच्याबद्दल हेट्रेट आहे. सो आमचं पण हेट्रेट तिच्या वे ऑफ एक्सप्रेशन बद्दल आहे, नॉट ऑन हाऊ शी इज. माणूस म्हणून वाईट नाहीये, शिकण्याची वृत्ती आहे, वेगवेगळ्या चुका करते, सेम चुका करत नाही ती. त्यामुळे तिचं वय, तिची मॅच्युरिटी किंवा ह्या सगळ्यामुळे ते होत असेल, ती वेगवेगळ्या चुका करते. पण तिने जर स्वतःला अलाइन केलं, तिने जर 80% ब्लाब्लाब्ला आणि 20% मुद्द्याचं न करता 80% मुद्द्याचं आणि 20% ब्लाब्लाब्ला केलं तर सो शी इज इन टॉप 5. पण घरात सतत ती तिची किरकिर चालूच असते का? अरे मी आणि करण आम्ही तेच म्हणायचो की भाई महाराष्ट्र किती लकी आहे, त्यांच्याकडे रिमोट आहे, व्हॉल्यूम डाऊन करायला, म्यूट करायला. आपल्याकडे काहीच नाही आहे ब्रो. आपण जाऊन माईक पण काढू शकत नाही तिचा, काहीच नाही करू शकत, आपल्याला ऐकणंच आहे. आणि तू कुठे गार्डन एरियामध्ये गेलीस आणि ती बेडरूम मध्ये तरी आवाज येतो. आणि त्यात काय होतं ना की आपल्याला कळतं की हे ऐकून काहीच फायदा नाही, कारण यातलं 80-90% युजलेस आणि 10% मुद्द्याचं आहे. जर ती मुद्द्याचं बोलली त्या आवाजात ना, तर तो विचार कर की काय क्वालिटी आणि किती करेक्ट जाईल ती मुलगी. पण ती अजूनही चुका करते. बघ ना, भाऊच्या धक्क्याला तिला किती, यार आपण भाऊच्या धक्क्यावर दिसावं म्हणून हे सगळं करत असतो यार, की रितेश सरांनी येऊन आपल्याशी बोलावं, आपल्याला एक्नॉलेज करावं, चांगलं वाईट काही असू दे. पण तिला तेव्हा हफ्ताभर एवढी किरकिर 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 आणि भाऊच्या धक्क्याला हात बसली, मग काय फायदा झाला. दीपाली सय्यद. आवडेल भेटायला, पण म्हणजे त्यांच्याकडे पण ना थोडी डुअल पर्सनॅलिटी आहे. म्हणजे थोडं गेमिंग
त्यांचं एक म्हणजे माझ्या बाबत नाही, करण आणि प्राजक्ताबाबत किंवा इन जनरल. सो माझ्या अनुभवातनं मी म्हणेन की हो, मला आता भेटायला खूप आवडेल, कारण त्यांनी माझ्या बाबत कधीच कुठला गेम किंवा डुअल पर्सनॅलिटी दाखवली नाही. पण मला दिसत होतं की त्या इथे अशा वागतायत आणि इथे अशा वागतायत, किंवा इथून चायनीज विस्पर्सवाला जो आहे की इथून एक ऐकलं आणि त्याच्यामुळे नाही जो झालाच नसता प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम झाला. सो त्यांच्या ह्या जी डुअल आहे की वाईट वागून पण त्यांना असं हवं असतं की अरे मी चांगली दिसावी. तर त्याच्यामुळे मी खूप जास्त वेळा त्यांना नॉमिनेट पण केलं होतं, बरोबर. कारण माझं कारण हे होतं. हां. पण मला भेटायला अगदीच आवडेल, कारण त्यांनी खूप काळजी पण घेतली आहे माझी. ओके. आणि करण प्राजक्ताची मैत्रीचं तुम्ही आता जास्त बघितलंय, तर काय होतं ते? अरे यार, तुला माहिती आहे का, खूप खूप गोड बॉन्ड आहे तो. म्हणजे ते दोघेही माझ्या तर खूप जवळ आहेत, आणि मी त्या मैत्रीचा डे 1 पासून तिकडे होतो. आणि ती द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ रिलेशन जर बिग बॉसच्या घरात कुठलं असेल तर ते म्हणजे आमच्या तिघांचं. पण पण फक्त तू करण प्राजक्ता बद्दल बोललीस ना, सो ते इतकं एक त्या फायरमध्ये एक आईस आणि ती शांतता जी आहे ना, ती त्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्या मैत्रीमध्ये आहे, आणि ती खूपच गोड आहे. आणि आय होप की बाहेर आल्यावर पण ती तशीच राहील, किंवा बाहेर आल्यावर आम्ही अजून टाइम स्पेंड करू आणि त्या जो बॉन्ड आम्हाला सापडला त्याला एक्सप्लोर करू, कारण लाईक माइंडेड लोक आम्ही आहोत आणि आम्ही भेटलो आहोत. आणि नव्हता कदाचित स्कोप, ती गुडगावला राहते, बिग बॉस नसतं तर कदाचित मी आयुष्यात भेटलो नसतो. पण तो स्कोप झाला, म्हणजे सब लिखा हुआ आहे तसं लिखा हुआ था. सो मी त्या मैत्रीला बाहेर पण म्हणजे बघण्यासाठी एक्साइटेड चेरिश करशील. येस येस नक्कीच. येस. आणि मग काय अजून कोणाशी मैत्री बाहेर होणार आहे का कंटिन्यू? कोणाशी ग? जी खूप बोलते आहे ती तन्वी कोलते. होपफुली. म्हणजे बघ, तिथे तितका वेळ किंवा तो ॲटमॉस्फिअर कदाचित मैत्रीसाठी नव्हता, आणि तिथे खूपच फास्ट सगळं घडत होतं, आणि मी तितका फास्ट मैत्री करू नाही शकत. मला वेळ लागतो प्रत्येक रिलेशनशिपसाठी, प्रत्येक मैत्रीसाठी. आणि आम्ही दोघे खूप वेगळी पर्सनॅलिटी आहोत. सो करण आणि प्राजक्तासोबत झालं, कारण आमची पर्सनॅलिटी जवळपास आहे, तिची आणि माझी खूपच वेगळी आहे. सो ते एक्सेप्ट करायला आणि ती गोष्ट पुढे न्यायला जरा वेळ लागेल. सो कदाचित बाहेर आल्यावर तो वेळ मिळेल, आणि कदाचित ती मैत्री ही तितकीच चेरिश केली जाईल. आणि आता राकेश बापट. यांच्याबद्दल मी खूप डिसअपॉइंटेड आहे. फर्स्ट ऑफ ऑल की पहिले 3 आठवडे जो माणूस त्यांनी मला दाखवला, किंवा जी पर्सनॅलिटी मला दाखवली ती खरी नाही आहे. कारण शेवटचे 2 आठवडे जे ते वागलेत, मग त्यांचा तो गेम असेल किंवा काही असेल, पण गेमसाठी पर्सनॅलिटी स्विच करणं हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. त्यांच्यासाठी ते वर्क होते, त्यांच्यासाठी चांगलं, त्यांच्यासाठी असेल. आय डोंट बॅक दॅट. मी नाही पर्सनॅलिटी चेंज करणं. मी दिसत नाहीये तर माझी पर्सनॅलिटी अशी आहे म्हणून मी दिसत नाहीये. मी दिसण्यासाठी पर्सनॅलिटी नाही बदलू शकत. मी 27 वर्ष असाच जगलोय, आणि ही माझी पर्सनॅलिटी हा रियालिटी शो आहे, विच स्टार्ट विथ REAL, रिअल. सो बी रिअल. इदर यू बी A or B. म्हणजे एकतर ते आत्ताचे खरे आहेत किंवा आधीचे खरे आहेत. सो त्याच्यामुळे मी अशा लोकांबद्दल, रुचिताचं एक काय चांगलं माहिती आहे की ती डे 1 पासून किंचाळते, ती अजूनही किंचाळते, कारण ती खरी आहे, ती तशीच आहे. राकेश बघ, 3 आठवडे शांत, वेगळी पर्सनॅलिटी, जेंटलमॅन हे, आणि आता अचानक काहीतरी वेगळं. मला असं नाही आवडत. ओके. प्रभू शेळके. प्रभू इज अ स्मार्ट बॉय. अच्छा. जो मी पहिल्यांदा जी गोष्ट अंडरलाईन केली होती, बघ, प्रभू हवं तेव्हा लहान मुलासारखं वागतात, हवं तेव्हा ते मोठे होतात. सो त्यांना कळलंय की त्यांचं जो क्यूट लहान मूल आणि ते जो त्यांचं जो आहे ते वर्क होत आहे. सो ते त्याला खूप स्मार्टली यूज करतात, आणि आपल्याला असं वाटतं अरे किती गोड आहे बिचारा यार, साधा मुलगा आहे रे, का रे बाबा, खाहे गे माझी अंडी रे. आणि नंतर तो त्यांचं हे नाही ठेवत. जेव्हा रितेश सर मला ओरडले होते गोल्डन राशनच्या वेळेस, तेव्हा प्रभूला 6-7 वेळा अंडी, 5-6 वेळा चहा दिला होता मी ब्रॉन्झ मध्ये असताना, आणि एकदा पण बोलून नाही दाखवलं रितेश सरांसमोर. तेव्हा त्यांनी असं घेतलं की हा यार, हा चुकीचाच आहे, आणि हे त्यांनी प्रत्येक वेळेस झालंय. सो मला कळलं की इज अ स्मार्ट गाय. आणि जर तुझ्या या जर्नीला बिग बॉसच्या जर एका सिनेमाचं नाव द्यायचं झालं तर काय असेल ते? हिंदी, मराठी काही चालेल. दिल चाहता है. कारण मी तेच केलं जो मेरा दिल चाहता है. और दिल किसको चाहता है? दिल चाहता है म्हणजे किसको चाहता है असं नाही, की दिल क्या करना चाहता है. ओके. जो दिल चाहता है वही तूने वही किया. किया, हो, हो. अच्छा, क्या बात आहे. आणि खरंच वंडरफुल होती जर्नी. आणि आयुष, तुला लवकरच वेगळ्या बरा हो आधी, त्यानंतर बरं तुझे फॅन्स विचारतात तू कसा आहेस, त्यांना आधी सांग प्लीज, त्यांना खूप काळजी आहे. मी बरा होण्यापासून 6 दिवस किंवा 7 दिवस लांब आहे. आता रिकव्हरी खूप फास्ट झाली आहे. बाहेर आलोय, मम्मी आहे, जेवण आहे, आपलं घर आहे, डोक्याने खूप आता मी क्लिअर आहे, माझ्यावर कुठला प्रेशर नाहीये.
गिल्ट नाही आहे. त्यामुळे आता रिकव्हरी फास्ट होते, औषधं फास्ट इफेक्ट करतायत आणि 6-7 दिवसात कदाचित मी नाचताना दिसेन. वो, क्या बात सो तुम्ही जे प्रेम दिलंय, जे आत असल्यावर ना पोचत नाही आपल्यापर्यंत ग, पण ते मिळत होतं आणि ते कुठेतरी असं होतं ना की एक डिस्टन्सवर राहतं, ते घरापर्यंत पण आपल्यापर्यंत येत नाही. पण कालच्या दिवसात मी जेव्हा ते एक्सपिरियन्स केलं तेव्हा ते माझ्यापर्यंत असं घपकन पोहोचलं आणि या एका दिवसात मी 25% रिकवर तर झालोय. आता ते उरलेलं रिकव्हरी आहे ती 6-7 दिवसात होईल. आणि थँक्यू सो मच. कालपासून खूप मेसेजेस येत आहेत, तब्येतीबद्दल असेल, पर्सनॅलिटीबद्दल असेल. 99% मेसेजेस पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे खूप छान झोप लागली आहे मला. सो हे खूप सगळ्यांना एक घट्ट मिठी आणि खूप प्रेम. येस, लवकर बरा हो. Yes. आणि पुन्हा एकदा डान्स करताना पण दिस आणि डान्स रियालिटी शो मध्ये पण ये. Yes. ऑल द व्हेरी Thank बेस्ट, you, ऑल thank द you व्हेरी so मच. थँक्यू.